हॅलो फ्रेंड्स. मागच्या पिरियडला आपण पाहिलं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय. जो कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतो त्या कंपाऊंडला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असं म्हणतो. आणि ही प्लेन पोलराइज लाईट जी आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड दोन प्रकारे रोटेट करतो, एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनने किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. क्लॉकवाईज डायरेक्शनने जर रोटेट करत असेल तर त्याला आपण म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी आणि तो पॉझिटिव्ह सिम्बॉलने आपण दाखवतो. आणि तोच लाईट जर तो लेफ्ट हँड साईडने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करत असेल तर त्याला आपण म्हणतो लिओ रोटेटरी किंवा निगेटिव्ह सिम्बॉलने आपण त्याला दाखवतो. आणि असं कुठल्याही दिशेला लाईट रोटेट करणारा प्लेन पोलराइज लाईट करणारा जो कंपाऊंड असतो त्याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणतो. आणि अशा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडची जर आपण मिरर इमेज घेतली आणि त्या मिरर इमेज जर नॉन सुपर इम्पोजेबल असतील म्हणजे ते एकमेकांवर मॅच होत नसतील तर त्याला आपण म्हणतो इनॅन्शिओमर्स, पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. आता आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आहे किंवा ऑप्टिकल आयसोमरिझम जे आहे ते कंपाऊंडमध्ये असेल तर त्याच्यासाठी नेसेसरी कंडिशन्स काय आहेत ते आपण आता या पिरियडमध्ये बघणार आहोत. याच्यासाठी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत चायरल सेंटर किंवा चायरलिटी. व्हॉट इज चायरल सेंटर अँड व्हॉट इज चायरलिटी. आता बॉन्टाप-लिबेल सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटमला जर चारही ग्रुप वेगवेगळ्या प्रकारचे अटॅच असतील तर तो जो कार्बन असतो त्याला आपण चायरल कार्बन असं म्हणतो. The carbon atom to which all the four groups are attached are different, then such carbon is called as a chiral carbon or such center is called as a chiral center. आपल्याला माहिती आहे की जो sp3 हायब्रिडाइज कार्बन असतो तो कार्बनचा सेप जो असतो तो टेट्राहेड्रल असतो आणि टेट्राहेड्रल कार्बन जो आहे तो कार्बन सेंट्रलला असतो आणि त्याच्या चारही कॉर्नर्सला टेट्राहेड्रॉनच्या चारही कॉर्नर्सला चार ग्रुप जॉईंट असतात. नाउ दिस इज द एक जनरल एक्झाम्पल. दिस इज 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्यूल. हा कार्बन ॲटम आहे आणि या कार्बन ॲटमला ए, बी, सी आणि डी हे चारही प्रकारचे ग्रुप जे आहेत ते जॉईंट झालेले आहेत. हे चारही प्रकारचे ए, बी, सी, डी ग्रुप जर डिफरंट असतील तर त्या कंपाऊंडला ह्या कार्बनला आपण काय म्हणतो, चायरल कार्बन असं म्हणतो. आणि हा चायरल कार्बन असेल तर तो कंपाऊंड काय असतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. दॅट मीन्स द फर्स्ट नेसेसरी अँड इसेन्शियल कंडिशन फॉर द ऑप्टिकल आयसोमरिझम इज दॅट द कार्बन मस्ट बी ए चायरल वन. कार्बन काय असला पाहिजे, चायरल असला पाहिजे. हा आता कार्बन आहे. याची जर आपण ह्या कंपाऊंडची जर मिरर इमेज आपण घेतली तर ही आपल्याला मिरर इमेज मिळते. आणि ह्या दोघी मिरर इमेज ज्या आहेत ह्या एकमेकांवर नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, म्हणजे ते एक्झॅक्टली मॅच होत नाहीत. ते आपण पुढे पाहणार आहोत कसं नॉन सुपर इम्पोजेबल असतात. तर असा कंपाऊंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. आणि ही जी पेअर असेल याला म्हणतो आपण इनॅन्शिओमर्स. म्हणजे इनॅन्शिओमर्स must have the non-superimposable mirror images, or the stereomers which are having non-superimposable mirror images of each other, then the isomers are called as enantiomers. ज्या स्टिरिओमर्सची किंवा स्टिरिओ आयसोमर्सचे मिरर इमेजेस नॉन सुपरइम्पोजेबल असतात त्यांना आपण काय म्हणतो, इनॅन्शिओमर असं म्हणतो. आता आपण त्याचं काही एक्झाम्पल पाहू, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल चायरल कार्बन आणि इनॅन्शिओमर्स म्हणजे काय. आता दिलेला हा कंपाऊंड आहे, इट इज अ लॅक्टिक ॲसिड. या लॅक्टिक ॲसिडमध्ये काय, हा सेंट्रल कार्बन आहे. या कार्बनला चार वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत, CH3, OH, COOH आणि हायड्रोजन. हे चारही ग्रुप वेगवेगळे आहेत. म्हणून हा जो कार्बन आहे याला म्हणतात चायरल कार्बन किंवा त्याला म्हणतात चायरल सेंटर. असं चायरल सेंटर असलेला जर हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंडची जर आपण त्याच्यासमोर मिरर धरला तर आपल्याला त्याच्याशी सॉरी मिरर इमेज मिळते. आणि ह्या मिरर इमेज दोघी ही इमेज याच्यावर एक्झॅक्टली जर ठेवली तर त्या मॅच होत नाही, कारण OH हा इथं येईल तर इथं H आहे, IH हा या OHवर येईल, त्यामुळे ते कम्प्लिटली मॅच होत नाही. म्हणून अशा मिरर इमेज ज्या असतात त्यांना आपण म्हणतो
नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि कंपाऊंडच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील तर त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स असं म्हणतो. आता हे इनॅन्शिओमर्स म्हणजे हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखाच आहे. त्यात अरेंजमेंट ऑफ ॲटम डिफरंट आहे. दोघांच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज सारख्याच आहेत. फक्त फरक काय आहे, याचं ऑप्टिकल रोटेशन जर राईट हँड साईडने असेल, म्हणजे हा जर डेक्स्टो रोटेटरी असेल तर हा काय असेल, लिओ रोटेटरी असेल. किंवा हा कंपाऊंड जर लिओ रोटेटरी असेल तर हा कंपाऊंड काय असेल, आपल्याला डेक्स्टो रोटेटरी असेल. म्हणजे कंपाऊंड of the carbon which possess all or which have all the four groups which are attached are different, then such carbon is called as a chiral carbon. आता चायरॅलिटी आपण बघू. चायरल कार्बन आणि चायरॅलिटी वन अँड द सेम कॉन्सेप्ट. आता याच्यामध्ये बघा, हा पी आहे. या पीची जर आपण मिरर इमेज घेतली तर अशा प्रकारे आपल्याला मिरर इमेज मिळते. आणि त्या जर एकमेकांवर आपण दोघी ठेवल्या तर ते मॅच होणार नाहीत. याला म्हणतो आपण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आणि ही जर मिरर इमेज आपण पाहिली तर ए हा घेतलेला आहे हे समजण्यासाठी आपल्याला. हा ए, याची मिरर इमेज आपल्याला अशीच मिळेल. हा एक्झॅक्टली याच्यावर जर ठेवला तर काय होईल, ते एक्झॅक्टली मॅच होतील. म्हणजेच त्याला म्हणतो आपण सुपर इम्पोजेबल. असे जे कंपाऊंड असतील ज्यांच्या सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात त्यांना अचायरल कार्बन म्हणतात. काय म्हणतात, अचायरल कार्बन. आणि असा अचायरल कार्बन असलेल्या कंपाऊंड जे आहेत त्यांच्यामध्ये इनॅन्शिओमर्स नसतात. आता चायरल कार्बन जर असेल तर त्याच्यामध्ये इनॅन्शिओमरिझम असते. म्हणजे चायरल मॉलिक्यूल विल ऑलवेज हॅव अन इनॅन्शिओमर्स. चायरल कार्बन असेल तर तिथे इनॅन्शिओमर्स असतात. आणि इनॅन्शिओमर्स असतील तर त्यांच्या मिरर इमेजेस कशा असतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आपल्याला असतात. आता कंपाऊंडमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये मिरर इमेजेस जर नॉन सुपर इम्पोजेबल असतील तर ते कंपाऊंड काय असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. पण कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये काही सिमेट्री एलिमेंट्स असतात. ते सिमेट्री एलिमेंट जे आहेत ते 3 प्रकारचे सिमेट्री एलिमेंट आहेत. आणि हे तिघी सिमेट्री एलिमेंट जे आहेत, प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री आणि अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, हे 3 सिमेट्री एलिमेंट्स आहेत. आपण काय पाहिलं, चायरल कार्बन असेल मॉलिक्यूलमध्ये तर त्याच्या मिरर इमेजेस या नॉन सुपर इम्पोजेबल असतात. आणि नॉन सुपर इम्पोजेबल जर मिरर इमेजेस असतील तर ते काय असतात, एकमेकांचे इनॅन्शिओमर्स असतात. पण जरी कंपाऊंडमध्ये नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील आणि या तिघी एलिमेंट, प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री आणि अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, या तिघी एलिमेंटपैकी एक जरी एलिमेंट प्रेझेंट असेल आणि त्यांच्या मिरर इमेजेस जरी नॉन सुपर इम्पोजेबल असतील तरीसुद्धा ते मॉलिक्यूल कसे असतात, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह नसतात. आपण ही कन्सेप्ट अजून पुढे फर्दर आपण पाहणारच आहोत. पण आपण आधी बघू सिमेट्री एलिमेंट्स. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री यूज टू डिटरमाइन द सुपर इम्पोजेबिलिटी. या सुपर इम्पोजेबल आहेत की नाही ते आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी एलिमेंटचा देखील उपयोग होतो. हे 3 सिमेट्री एलिमेंट आहेत. मग प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री आणि अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आपण वन बाय वन बघू. त्याच्यामध्ये पहिला आहे प्लेन ऑफ सिमेट्री. आता एखादा मॉलिक्यूल घेतला आणि त्या मॉलिक्यूलमधनं आपण जर एखादं प्लेन पास केलं, म्हणजे त्या मॉलिक्यूलला कट केलं आपण सेंटरमधनं, आणि त्या मॉलिक्यूलचं जर 2 सारख्या पार्टमध्ये डिव्हिजन होत असेल आणि अशा प्रकारे हे दोघी पार्टमध्ये जर त्याचं डिव्हिजन होत असेल आणि पहिला पार्ट हा दुसऱ्या पार्टशी जर मिरर इमेजेस असेल किंवा पहिला आणि दुसरा पार्ट एकमेकांच्या जर मिरर इमेजेस असतील तर अशा एलिमेंटमध्ये काय असतं, प्लेन ऑफ सिमेट्री असतं असं आपण म्हणू शकतो. प्लेन ऑफ सिमेट्री इज अ इमॅजिनरी प्लेन. हे काही खरोखरच नाही, एक आपण इमॅजिन केलेलं. असं जर आपण प्लेन मॉलिक्यूलमधनं पास केलं आणि त्याने मॉलिक्यूलला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं, 1/2 ऑफ द मॉलिक्यूल इज मिरर इमेज ऑफ अदर. हा हाफ जो पार्ट आहे याची काय आहे, मिरर इमेज आहे. किंवा हा हाफ पार्ट आहे याची काय आहे, मिरर इमेज आहे. अशा मॉलिक्यूलमध्ये काय असतं, प्लेन ऑफ सिमेट्री आपल्याला आहे असं म्हणता येतं. हे एक्झाम्पल दिलेलं आहे इथेन मॉलिक्यूलचं. इथेन मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामधनं आपण मधून हे एक प्लेन पास केलं.
इथेन मॉलिक्यूलने सॉरी ह्या प्लेनने इथेन मॉलिक्यूलला 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलं. आता इथेन नॉट इथेन मॉलिक्यूल, याच्यामध्ये 1,2 डायक्लोरो इथेन मॉलिक्यूल आहे. हा एक क्लोरीन जॉईंट असल्यामुळे आता याच्यातनं आपल्याला 1,2 डायक्लोरो इथेनचे 2 पार्ट झाले. हा पहिला पार्ट काय आहे, याची काय आहे, मिरर इमेज आहे. याच्यामधनं जर सारखा ठेवला तर असा मॉलिक्यूलमध्ये काय असतं, प्लेन ऑफ सिमेट्री. या एलिमेंटला म्हणतो आपण सिमेट्री एलिमेंटला प्लेन ऑफ कुठलाही मॉलिक्यूल जर मग आपण घेतला त्याच्यातनं असं प्लेन पास केलं तर आपल्याला जर 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हिजन होत असेल तर त्याच्यात असतं प्लेन ऑफ सिमेट्री. दुसरा आहे सेंटर ऑफ सिमेट्री. आता सेंटर ऑफ सिमेट्री हा मॉलिक्यूल घेतलेला आहे 1,3 डायक्लोरो 2,4 डायफ्लोरो सायक्लोब्युटेन. कंपाऊंडचं नाव आहे 1,3 डायक्लोरो. 1,3 डायक्लोरो म्हणजे काय, 1 पोझिशनला आणि 3 पोझिशनला आहे. दिस इज 1 पोझिशन 1 2 आणि हा 3 आणि हा 4. 4 कार्बन आहे. कार्बन इज ॲट द सेंटर. कार्बन कुठे आपण कन्सिडर केला आहे, हा एक सेंटरला, सॉरी 4 कार्बन आहे तिथे. पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन आणि चौथा कार्बन. पहिल्या कार्बनला क्लोरीन आहे, तिसऱ्याला क्लोरीन आहे म्हणून 1,3 डायक्लोरो. दुसऱ्याला काय क्लोरीन आहे आणि चौथ्याला क्लोरीन आहे म्हणून डायफ्लोरो. 1,3 डायक्लोरो 2,4 डायफ्लोरो सायक्लोब्युटेन. 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटेन, सायक्लोब्युटेन आहे. हा कंपाऊंड जो आहे याच्यामधनं आता ह्या कंपाऊंडमधनं आपण असा एक इमॅजिनरी पॉईंट कन्सिडर केला आणि आपण एका पॉईंटपासून जर आपण एक्सटेंड व्हायला सुरुवात केली तर आपल्याला काय होईल, नाव सेंटर ऑफ सिमेट्री इज द पॉईंट or atom from which if straight line is drawn from any part of the molecule, म्हणजे ह्या मॉलिक्यूलच्या कुठल्याही पार्टपासून एखादी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि आपण हा त्या पॉईंटमधनं पुढे त्याला एक्सटेंड केलं, दिस इज अ सिमेट्री, इट इज अ पॉईंट, सेंटर ऑफ सिमेट्री पॉईंट आहे. आणि कुठल्याही एलिमेंटपासून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला सुरुवात केली अँड वी एक्सटेंडेड दॅट टू द इक्वल डिस्टन्स. इथून सुरुवात केली, या पॉईंटमधनं गेलं आणि सिमिलरली आपण त्याला इक्वल डिस्टन्सला आपण ट्रॅव्हल केलं. अँड वेन इफ वी रीच टू द सेम एलिमेंट, तर आपण सेम एलिमेंटपर्यंत पोचलो. जिथून आपण हायड्रोजनपासून सुरुवात केली आणि या पॉईंटमधनं गेलो, पुढे सरळ रेषेमध्ये आपल्याला हायड्रोजन मिळाला. म्हणजे असं जर सिमेट्रिकल एलिमेंट मिळत असेल, सेम एलिमेंटपर्यंत आपण पोचत असू, तर त्या कंपाऊंडमध्ये काय असतं, सेंटर ऑफ सिमेट्री. आपण इथून सुरुवात केली, क्लोरीनपासून सुरुवात केली, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, या पॉईंटमधनं गेलो सेंटर पॉईंटमधनं आणि आपण कुठे पोचलो, क्लोरीनपर्यंत. असं आपण क्लोरीनपासून सुरुवात केली, ह्या पॉईंटपर्यंत गेलो, पुढे आपण कुठे पोचलो, क्लोरीनपर्यंत. असं जर असेल मॉलिक्यूलमध्ये तर दॅट मॉलिक्यूल पोजेसेस सेंटर ऑफ सिमेट्री. आणि सेंटर ऑफ सिमेट्री असेल तर तो मॉलिक्यूल कसा असतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. मग आपल्याला काय म्हणता येईल, सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉइंट or a atom from which if a straight line is drawn from any point of molecule through that point and extended an equal distance by a straight line, then other side the identical molecule or identical point or identical atom is encountered or reach, such एलिमेंट इज कॉल्ड एज द सेंटर ऑफ सिमेट्री. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन आपल्याला म्हणता येईल, सेंटर ऑफ सिमेट्री इज द पॉइंट इन अ सेंटर ऑफ अ मॉलिक्यूल फ्रॉम विच एनी लाईन ड्रॉन थ्रू द मॉलिक्यूल एन्काउंटर्स आयडेंटिकल एन्व्हायरमेंट इन आयदर डायरेक्शन फ्रॉम द सेंटर ऑफ सिमेट्री. या सेंटरपासून जर लाईन ड्रॉ केली तर सारख्या मॉलिक्युल्सपर्यंत किंवा सारख्या एन्व्हायरमेंटपर्यंत पोचतो, त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ सिमेट्री. आता पुढे बघू आपण अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. मॉलिक्यूल possess one fold axis, two fold axis, three fold axis or fourth fold axis of symmetry. A molecule is said to possess n fold of alternating axis of symmetry if rotated through the 360 degree by n around the axis. Then it is then reflected in a plane perpendicular to the plane of the paper,
जनरेट्स आयडेंटिकल स्ट्रक्चर. ज्या मॉलिक्यूलमध्ये अशा प्रकारचा एखादा ॲक्सिस आपण इन्सर्ट केला आणि त्या मॉलिक्यूलला आपण 360/n रोटेशन जर आपण केले आणि आपल्याला त्या रोटेशन नंतर जर स्टार्टिंग मॉलिक्यूल मिळत असेल तर अशा मॉलिक्यूलमध्ये काय असतं, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. से फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे, हा मॉलिक्यूल आहे अल्फा ट्राझोलिक ॲसिड. याच्यामधनं एक आपण हा ॲक्सिस पास केलेला आहे सेंटरमधनं मॉलिक्यूलच्या, आणि ह्या मॉलिक्यूलला जर आपण आता इथे रोटेट केलेलं आहे 180 डिग्रीने, म्हणजे 360 डिग्री/2. n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 म्हणजे काय, 360/2 बरोबर 180. याचं 180ने आपण रोटेशन केलं तर आपल्याला हा मॉलिक्यूल मिळाला. आता ह्या मॉलिक्यूलला एक्झॅक्ट रोटेट केलं तर मॉलिक्यूल रोटेट केल्यामुळे हे जे मागचे मॉलिक्यूल आहेत ते पुढे आलेले आहेत. आता हे जे मागचे मॉलिक्यूल असतील ते काय आले, पुढे आले 180 डिग्रीने. म्हणजे हा 90 डिग्री आणि हा 90 डिग्री. म्हणजे हे जे मॉलिक्यूल आहेत ते आपल्याला 180ने रोटेट केल्यावर असा मॉलिक्यूल मिळतो. तर ह्या मॉलिक्यूलला जर आपण एखादं प्लेन परपेंडिक्युलर प्लेन आपण असं पकडलं, म्हणजे इथे असं आपण परपेंडिक्युलर प्लेन म्हणू किंवा रिफ्लेक्शन परपेंडिक्युलर किंवा मिरर आपण म्हणू, जर आपण इथं ठेवला तर मॉलिक्यूल याची मिरर इमेज आपल्याला ही खाली मिळेल. हा मॉलिक्यूल आणि ह्या मॉलिक्यूलची मिरर इमेज आपल्याला पाहिली, ही मिरर इमेज आपल्याला मिळते. ह्या मॉलिक्यूलची मिरर इमेज ही आहे, पण ही मिरर इमेज जर पाहिली आपण 180ने रोटेट केल्यानंतरची, तर ही इमेज आणि स्टार्टिंग कंपाऊंड दोघं ही स्ट्रक्चर सारखेच आहेत. COOH COOH, H H H H, PH PH, मागचे ग्रुप देखील काय सारखेच आहेत. असं जर आपल्याला रोटेशनने, म्हणजे याच्यामध्ये काय 360/2 होल ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे आणि आपल्याला मिळतो सेम मॉलिक्यूल. असं जर मिळत असेल तर दॅट मॉलिक्यूल पजेस हे अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. इथं आहे 2 फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे 360/2, 360ला आपण 2ने भागतोय, 180 येतोय, म्हणून त्याला म्हणतो 2 फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. अल्फा ट्राझोलिक ॲसिडमध्ये काय आहे, 2 फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, अँड धिस मॉलिक्यूल possess alternating axis of symmetry. आणि असं अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर सच मॉलिक्यूल इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. असे मॉलिक्यूल काय असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. म्हणजे हे तिघी, त्याच्यामध्ये तिघी सिमेट्री एलिमेंट, प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, कुठल्याही प्रकारची एक सिमेट्री एलिमेंट जर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असेल तर असे मॉलिक्यूल ऑप्टिकली काय असतात, इनॅक्टिव्ह असतात, जरी त्यांच्यामध्ये चायरल कार्बन असला तरी. आता आपण पुढे कन्सेप्ट, ह्या 3 गोष्टी आपण पाहिल्या. पुढच्या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत कॉन्फिगरेशन म्हणजे काय, आणि कॉन्फिगरेशन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिसाईड करण्यासाठी आपल्याला कुठल्या कशा प्रकारे त्या कॉन्फिगरेशनचा उपयोग होतो ते आपण बघणार पुढच्या पिरियडमध्ये. लेट अस समराईज. आपण काय पाहिलं तर याच्यामध्ये चायरल सेंटर म्हणजे काय, मग दी कार्बन विच possess all the atoms different or the compound having or the center to which all the 4 different groups are attached is called as a chiral center or chiral carbon. ज्या कंपाऊंडमध्ये चायरल कार्बन असेल त्यांच्या मिरर इमेजेस नॉन सुपर इम्पोजेबल असतात, आणि नॉन सुपर इम्पोजेबल जर मिरर इमेजेस असतील तर ते एकमेकांचे काय असतात, इनॅन्चोमर्स असतात. पण ज्या कंपाऊंडच्या मिरर इमेजेस या काय असतील, सुपर इम्पोजेबल असतील, तर त्या कंपाऊंडमध्ये अचायरल कार्बन असतो. म्हणजे चारी ग्रुप त्याच्यामध्ये सारखे नसतात कार्बनला. त्यांच्या मिरर इमेजेस घेतल्या तर त्या सुपर इम्पोजेबल असतात, आणि सुपर इम्पोजेबल मिरर इमेज जर असतील तर ते काय असतात, एकमेकांचे इनॅन्चोमर्स नसतात. जरी चायरल कार्बन असेल, आपण म्हटलं की चायरॅलिटी और चायरल कार्बन इज ए नेसेसरी कंडिशन फॉर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. पण जरी चायरल कार्बन असेल आणि त्याच्यामध्ये हे तिघी सिमेट्री एलिमेंटपैकी एखादा एलिमेंट प्रेझेंट असेल तरी तो मॉलिक्यूल कसा असतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो. मग प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, हे मॉलिक्यूलमधनं असं एक प्लेन आपण पास केलं की जे मॉलिक्यूलला 2 इक्वल हाल्समध्ये डिव्हाइड करतं, आणि ते इक्वल हाल्समध्ये जर डिव्हाइड करत असेल, इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करत असेल तर मॉलिक्यूलमध्ये काय असतं, प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय, की मॉलिक्यूलमधला असा पॉईंट की त्या मॉलिक्यूलमधल्या कुठल्याही एका एलिमेंटपासून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला सुरुवात केली
आणि त्या पॉईंटमधनं जाऊन पुढे इक्वल डिस्टन्स आपण एक्सटेंड केलं तर आपण सेम मॉलिक्यूल किंवा सेम एन्व्हायरमेंटमध्ये जर पोचत असू तर त्या मॉलिक्यूलमध्ये काय असते सेंटर ऑफ सिमेट्री आणि एक आहे अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. एखाद्या मॉलिक्यूलला आपण 360°/n रोटेशनने रोटेट केलं आणि त्या मॉलिक्यूलला त्याची जर मिरर इमेज घेतली आणि ती मिरर इमेज जर स्टार्टिंग कंपाऊंड आणि मिरर इमेज दोघांचे स्ट्रक्चर जर सारखेच असतील तर त्यांना त्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला काय असतं अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि या तिघांपैकी कुठलाही एलिमेंट जर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असेल इवन दो इट पॉझेस चायरल सेंटर, जरी त्याच्यामध्ये चायरल सेंटर असेल तरी ते असे मॉलिक्यूल काय असतात ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात. बाकी कॉन्फिगरेशन म्हणजे काय आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे कॉन्फिगरेशन एस कॉन्फिगरेशन काय आहे ते आपण बघणार आहोत पुढच्या पिरियडला. तोपर्यंत